नवीन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू। तर बघा 2024 ही नवीन विहिरीसाठी जो ऑनलाईन अर्ज आहे तो सुरू झालेला आहे। तर त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात आणि किती अनुदान मिळते त्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण इथे बघणार आहे। नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। यासाठी पात्रता काय आहे, या लेखात नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अर्ज कुठे करावा, पात्र काय आहे आणि अनुदान फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती दिलेली आहे। तर बघा, त्यामध्ये फर्स्ट आहे नवीन विहीर अनुदान योजना। नवीन वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, परंतु ऑनलाईन अर्ज फक्त SC कास्ट आणि ST प्रवर्गातील शेतकरी करू शकतात। तसेच इतर प्रवर्गातील शेतकरी ऑफलाईन अर्ज करू शकतात। बघा, OBC जे आहे, इतर मागासवर्ग OBC त्यांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे। त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक असणारी कागदपत्रे जोडून तो ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे जमा करायचा आहे। तर या पद्धतीचा आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीसाठी पूर्वी 3 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते। आता हे अनुदान वाढविण्यात आले आहे। दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे। नवीन सूचना देण्यात आल्या आहेत। तर बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। अर्ज करण्यासाठी MahaDBT पोर्टलवरती नोंदणी करावी लागेल। तर बघा, MahaDBTची वेबसाईट आहे maharashtra.government.in। त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे, तर तो लाभार्थी SC किंवा ST कास्टचा असावा आणि लाभार्थी हा शेतकरी असावा। त्याच्याकडे शेतीचा सातबारा असणे आवश्यक आहे। तर आवश्यक कागदपत्रे मी आता सांगितलं तुम्हाला, सातबारा 8 उतारा, आधार कार्ड पाहिजे आहे, बँक पासबुक पाहिजे आहे आणि जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे आहे आणि उत्पन्नाचा दाखला, एवढे कागदपत्रे त्यांना आवश्यक आहे। नवीन विहिरीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? प्रथम MahaDBT संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल। नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल असणे आवश्यक आहे। आपला आधार कार्ड नसेल तर आपण आधार केंद्रावर जाऊन आधार नोंदणी करून घ्यावी, म्हणजे तुमचा आधार अपडेट असणे आवश्यक आहे। MahaDBT पोर्टलवरती नोंदणी झाल्यानंतर प्रथम वैयक्तिक तपशील पर्यायामध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून घ्यावी। सर्व माहिती अचूक भरावी। एकदा भरलेली माहिती अर्ज केल्यानंतर दुरुस्त करता येणार नाही। वैयक्तिक तपशीलमध्ये आधार कार्डनुसार तसेच बँक खाते नंबर, IFSC कोड आणि तुमची कास्ट इत्यादी माहिती भरा। आपण राहत असलेला पत्ता, कायमस्वरूपी पत्ता भरावा। सातबारा 8 या उतारावरील माहिती भरावी। प्रोफाईल संपूर्ण 100% असे दाखवल्यानंतरच अर्ज करता येईल, अन्यथा अर्ज करता येणार नाही। म्हणजे त्या फॉर्ममध्ये जी दिलेली माहिती आहे ती संपूर्ण तुम्हाला भरायची आहे। वैयक्तिक माहिती भरल्यानंतर अर्ज करा पर्यायावर क्लिक करा। तर तिथे अर्ज करा नावाचा पर्याय आहे। मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये सुद्धा व्हिडिओ बनवून त्यामध्ये कसा फॉर्म भरायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या बाबी निवडायच्या आहे। तुमच्या समोर तालुका, गाव दिसेल। सर्वेक्षण क्रमांकामधून तुम्हाला ज्या गटात विहीर हवी आहे तो गट नंबर निवडा। मागेल त्याला विहीर योजना ही योजना निवडा आणि मुख्य घटकवर क्लिक करून मुख्य घटक निवडा। बाबमध्ये नवीन विहिरीचे बांधकाम हा पर्याय निवडा। जर तुम्हाला सन 2001 नंतर तिसरे अपत्य झालेले नसेल तर नाही पर्याय निवडा आणि खालील चौकोनात क्लिक करून जतन करा वर क्लिक करा, म्हणजे फॉर्म सबमिट करा। अर्ज केल्यानंतर खालील चूक करू नये। पूर्वसंमती मिळाल्याशिवाय कोणतेही खोदकाम, खरेदी, बांधकाम सुरू करू नये। जर आपण असे केल्यास तुम्हाला अनुदान लाभ मिळणार नाही। अनुदान किती आहे बघा, 3 लाख रुपये
अनुदानामध्ये बदल झालेला आहे. आता एक 4 लाख रुपये असं अनुदान आहे. अनुदान वाढवण्यात आले आहे नवीन शासन निर्णयानुसार. तर या पद्धतीची ही माहिती आहे. तर महा-डी-बी-टी पोर्टल आपल्याला दिलेलं आहे. तर बघा, हे महा-डी-बी-टी पोर्टल आहे. आपले सरकार महा-डी-बी-टी महाराष्ट्र-गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करून हा फॉर्म भरायचा आहे. तर या पद्धतीची ही माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि फॉर्मसुद्धा कसा भरायचा आहे, प्रोफाईल कशी बनवायची आहे त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपण इथे पाहणार आहे.